अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतल्याच्या नंतर एक अपेक्षित असा गोंधळ विरोधकांकडून ठरून तयार केला जातोय, ते स्वाभाविक पण आहे। समर्थकांमध्ये एक संभ्रम असा आहे की काय झालं असेल, कशामुळे माघार घेतली, लढायला पाहिजे होतं, निवडणूक काय उमेदवार जिंकून आला असता वगैरे। पहिली गोष्ट म्हणजे भाजपचे अधिकृत प्रवक्ते त्याचे काय खुलासे करतील ते करतील। वैयक्तिकरित्या अनलेदरच्या आमच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की हा निर्णय लोकशाहीसाठी अतिशय वाईट आहे, अतिशय चूक आहे, हे आम्ही स्पष्ट करतो। ही जागा भाजप म्हणून नाही, अगदी एकनाथ शिंदे गटाचे जरी कोणी उमेदवार असला असता त्यांनी लढायला पाहिजे होती। लोकशाहीमध्ये असं नसतं की एखादा उमेदवार त्याचं देहावसन झालं तर त्याच्या नातेवाईकाला म्हणजे बायकोला, मुलाला, मुलीला तिकीट द्यावं आणि त्यांना निवडून यावं। ही काही घराणेशाही नाहीये। त्याच्यामुळे हा जो पहिला आक्षेप आहे आणि तो खराच आहे की ही काही घराणेशाही नसल्यामुळे ही जागा एक तर त्याच्या मृत उमेदवाराच्या पत्नीला द्यायला पाहिजे, हे तत्वशः चूक आहे। सहानुभूती आणि बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा, तत्वशः चूक आहे। कुठलाही शिवसेनेचा जो कार्यकर्ता तुम्हाला त्या मतदारसंघातला महत्त्वाचा मोठा वाटतो त्याला तिकीट द्यायला हवं होतं, पण ते घडलं नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोधकांनाही ठामपणे समोर उभं राहून लढायला पाहिजे होतं आणि त्याचा पराभव करून दाखवायला पाहिजे होता। म्हणजे हा पराभव प्रत्यक्ष ऋतुजा लटकेंचा झाला नसता तर तो लोकशाहीचा म्हणजे काय म्हणते घराणेशाहीचा पराभव झाला असता आणि लोकशाहीचा विजय झाला असता, की जे की पंढरपूरमध्ये सिद्ध पण झालं होतं। ही आमच्याकडची बाजू झाली। व्यवहारता असं असू शकेल, मी असू शकेल असं सांगतो आहे की या ठिकाणी विजय मिळण्याची शक्यता कमी होती। भारतीय जनता पक्ष या ठिकाणी कधीच एकतर त्यांनी निवडणूक लढवली नाही आणि जेव्हा लढला तेव्हा जिंकला नाही। 2014ला म्हणजे भाजप आणि शिवसेना दोघांचेही उमेदवार असताना शिवसेनेचाच उमेदवार जिंकलेला आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे ही काही जागा भाजपची नव्हती। दुसरी गोष्ट म्हणजे एकूण परिस्थिती पाहता आणि जे काही तपास यंत्रणेचे, गुप्तचर यंत्रणेचे अहवाल त्यांच्याकडे सतत येतात सरकारकडे, त्याच्यावरून कदाचित त्यांना अंदाज आला असेल की काय परिस्थिती आहे। तिसरा एक व्यावहारिक मुद्दा त्याच्यातला असा ठरतो की मुंबई मनपाची निवडणूक तोंडावरती आहे। त्याच्यामुळे अशा वेळी जर हा पराभव झाला असता तर एक चूक पद्धतीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला असता की जे मुंबई मनपाची निवडणूक ही फार मोठं ध्येय त्यांनी समोर ठेवले जिंकायचं आणि उद्धव ठाकरे गटाला कसं या ठिकाणी पराभूत करायचं। त्याच्यामुळे ह्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात, पण आम्ही आमच्याकडून लोकशाहीच्या दृष्टीनं हा निर्णय अतिशय चूक आहे हे स्पष्टपणे समोर ठेवतो। दोघांचाही चूक आहे। म्हणजे स्वतः म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिली ती पण अतिशय चूक पायंडा आहे आणि त्याला विरोध करताना म्हणून स्पष्टपणे विरोध करून ठामपणे समोर उभं राहून लोकशाहीला विजय मिळवून द्यायला पाहिजे होता, ती संधी पण भाजपने गमावली। पण आता जो आम्हाला मुद्दा उपस्थित करायचा आहे ज्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करतोय तो थोडासा वेगळा आणि तो तुमच्याशी सर्वसामान्य मतदाराशी जागरूक नागरिक म्हणून लोकशाहीतले सुज्ञ म्हणून त्यांच्या संबंधित आहे। असं का होतं की जेव्हा तुम्ही अशा वेळी म्हणजे आम्ही सुद्धा टीका करतो आहोत की मतदाराला गृहीत धरलं गेलं, मतदाराच्या तोंडाला पानं पुसली, लोकशाहीचं वरती हा एका अर्थाने म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे। पण दुसरीकडून जेव्हा असं समजा की हा उमेदवारांनी माघार घेतलेली नाही, प्रत्यक्ष निवडणूक होते आहे, कोणाला किती मतं पडतात तो नंतरचा मुद्दा आहे। पहिला मुद्दा असा उपस्थित होतो की मुळात मतदान कमी का होतं। या मतदारसंघातही 50% पेक्षा कमी मतदानाचं प्रमाण राहिलेलं आहे। हे कशामुळे? मुंबई महानगर म्हणायचं, मुंबई इतकी मोठी म्हणायचं, सुशिक्षित म्हणायचं, देशाची आर्थिक राजधानी म्हणायचं, मग हे लोक लोकशाहीच्या बाबतीमध्ये जागरूक का नाही? तुम्ही आम्ही मतदार लोकशाहीच्या बाबतीमध्ये जागरूक का नाही? नेत्यांचा काय दोष आहे, पक्षांचे काय दोष आहे, त्याची भरपूर चर्चा होते, पुढे पण होत राहील। प्रत्यक्ष त्या मतदारसंघातली गणित काय ह्याची चर्चा होत राहते। जातीपातीचे मतं किती, गटतट किती ह्याची चर्चा होत राहील, पण ह्याची चर्चा का होत नाही की मतदानाचा टक्का का घसरतो? का नाही 80-80, 90-90% किंवा 100% मतदान होत? काही अपवाद ठीक आहे, 2-4% लोकांना शक्य नसतं किंवा मृत पावलेले पण त्यांचे नाव यादीमध्ये किंवा दुसरीकडे बदलून गेलेत। 2-4, 5, 10% पण आपण समजू शकतो। अजून एक 10% लोकांची त्यावेळची काहीतरी अडचण, सगळं मिळून एक 10-20% आपण समजू शकतो। 80% मतदान का होत नाही? सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून असं म्हणजे तुम्हाला एरवी लोकशाहीबद्दल बोलायचं असतं। इथे पण आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो किंवा तुम्ही राजकारणाच्या शिवाय बाकीचे विषय का नाही घेत असं म्हटल्याच्या नंतर आम्ही सप्रमाण दाखवून दिलेलं आहे। बाकीच्या विषयावरती केलेल्या व्हिडिओला तुम्ही लोक प्रतिसाद देत नाहीत। म्हणजे इथे बोलणं वेगळं, प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असो, अडचणीच्या गोष्टी असो, या कितीतरी समस्यांवरती गांभीर्यानं आकडेवारी सगट केलेले व्हिडिओ असतात, त्यांना प्रतिसाद भेटत नाही।
काही जणांचं म्हणणं असतं की सकारात्मक काही गोष्टी केल्या त्याचे व्हिडिओ करा, त्यांनाही प्रतिसाद भेटत नाही. हे लक्षात घ्या. आम्ही बारवांच्या बाबतीमध्ये जे बारवांचं गाळ काढणे आणि त्या ठिकाणी दीपोत्सव असे सुंदर कार्यक्रम सुरू झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. आता त्याचे काही व्हिडिओ आवर्जून महाशिवरात्रीच्या निमित्तानं मार्चमध्ये केलेले होते, पण त्यांना बाकीच्या विषयाला जेवढा मिळतो तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही, हे तुम्हाला सांगू इच्छितो. इथेही तोच मुद्दा आहे. आपण सगळी चर्चा करत असताना राजकीय पक्ष कसे चुकले, देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, अजित पवारांनी काय केलं, शरद पवार, राज ठाकरे, सगळी चर्चा करतो. त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केल्याच्या नंतर त्याला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद देणारे तुम्हीच लोक आहात. आणि दुसरीकडून जेव्हा प्रत्यक्ष मतदानाची वेळ येते तेव्हा हे सगळे बोलभांड गायब कुठे होतात. मतदानाचं प्रमाण जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं, म्हणजे 50% पेक्षा खाली जाणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. 50% तर असलंच पाहिजे, पण खरं तर माझं पुढचं म्हणणं आहे अजून पुढचे 20-30% म्हणजे 70%च्या पुढे जाऊन 80% पर्यंत मतदानाचं सरासरी प्रमाण का जात नाही, याचा सगळ्यांनीच आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. एक तर याद्या अतिशय काय म्हणता येईल त्याला अद्ययावत केल्या पाहिजे आणि ती सतत बदलाची प्रक्रिया चालू ठेवली पाहिजे. निवडणुकीच्या 6 महिने आधीपर्यंत याद्या अपडेट करणे, आपले नावं नीट तपासणे किंवा दुसरीकडे गेलो असेल तर त्या ठिकाणच्या मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करून घेणे किंवा ज्यांचे आधार कार्ड काढल्या गेलेले आहेत त्यांचे क्रमांक आहेत त्याच्याशी ते जोडून त्या सगळ्या लोकांचा समावेश त्याच्यामध्ये आहे की नाही हे तपासणे ही स्वतः शासनाची जबाबदारी आहे. तुम्ही आमची जबाबदारी आहे, स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी आहे, राजकीय पक्षाची जबाबदारी आहे. मी यासाठी म्हणत नाही कारण की ते त्यांच्या सोयीच्या लोकांची नावं बरोबर समाविष्ट करून घेतात. आता एक नवीन अशी पद्धत उदयाला आलेली आहे की आपले जे मतदार त्यांना वाटतात त्यांची नावं आवर्जून सगळे समाविष्ट करून घेतात, पण जे त्यांच्या दृष्टीनं गैरसोयीचे असतील अशा उमेदवारांच्या बाबतीमध्ये उदासीनता असते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस म्हणजे हे तर मी सांगतोय नवीन नावं समाविष्ट करण्याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्षामध्ये जी नावं आहेत तेही सगळं मतदान होते की नाही, आपल्या जर तो मतदार आहे असं वाटतं आहे ते राजकीय पक्ष तेवढ्या पुरतं प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षामध्ये जो मतदार त्यांना त्यांच्या सोयीचा वाटत नाही त्याचं मतदान व्हावं यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. आणि आपल्याकडे मतदारांमध्ये एक असं विचित्र पसरलेलं आहे, अक्षरशः आधीपासूनची गोष्ट ही की आता झालं असं नाही की कुणीतरी मला सांगितलं पाहिजे तेव्हा मग मी घरातून बाहेर पडेल, कुणीतरी माझी व्यवस्था केली पाहिजे, तिथं रांगा लागलेल्या असतात, काय उभं राहायचं एवढं. आपल्याला सगळ्याला हे दोष दूर करावे लागतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण करतो आहोत, ईव्हीएमचा आता वापर होतो आहे. आधी ईव्हीएमवरती टीका करणारे सगळे पूर्णपणे निसंदर्भ होऊन गेलेले आहेत. हेच राज ठाकरे यांच्या पत्रामुळे त्यांना असं वाटते की माघार घेतली म्हणून ह्याच राज ठाकरेंनी कारण नसताना मागच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमची बॉम्ब केली होती. हे सगळे विरोधी पक्षवाले. प्रकाश आंबेडकरांनी तर अतिशय विचित्र असा मुद्दा उपस्थित केला होता की प्रत्यक्ष मोजलेली मतं आणि त्याच्यावर दिसलेले आकडे याच्यामध्ये कसा फरक आहे, काय मोठी गंभीर गोष्ट आहे की, आणि माध्यमांनी नको तेवढी पसंती त्याला तेव्हा दिली होती. वंचित बहुजन आघाडीचा सफाचाट झाली, सगळा प्रयोग फसल्याच्या नंतर यांनी खापर कशावर फोडलं तर ईव्हीएम वरती फोडलं होतं. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला मतदानाचा टक्का वाढवावा लागेल अजून जास्त पद्धतीने. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी यंत्रावरती एवढी मोठी रांग लागलेली तर जास्त संख्या वाढवणे म्हणजे बूथ म्हणजे प्रत्यक्ष ईव्हीएम वाढवणे किंवा अजून काय करता येऊ शकेल त्याच्यासाठी हे आपण बघत नाहीत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे याद्या अद्ययावत करणे, दुसरी गोष्ट म्हणजे नवीन मतदारांचं त्याच्यामध्ये नोंदणी करणे, तिसरी गोष्ट म्हणजे जे प्रत्यक्ष मतदार यादीमध्ये आहेत त्या जास्तीत जास्त लोकांचं त्या ठिकाणी मतदान घडून आणणे. एरवी लोकशाहीवरती गप्पा मारणारे, एरवी लोकशाहीचं काय आणि कसं आहे किंवा राजकीय पक्षा बाबतीमध्ये पारावर बसून फुकटच्या गप्पा माराव्यात तशा गप्पा मारणारे आणि अशा मारलेल्या गप्पा ऐकण्यामध्ये आनंद असणारे, ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रत्यक्ष मतदानाची वेळ येते तेव्हा ते मात्र ते जसं आम्ही तो मागं कबीराचा दोहा वापरला होता की जो पाणी के नाम को पाणी जाने वो नादानी है, पाणी पाणी रटते रटते प्यासा ही मर जाए. लोकशाहीच्या बद्दल बोलायचं, बाकीच्या सगळ्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्ष मतदानाची वेळ तेव्हा गायब झालेले असतात. म्हणजे 50% लोक मतदार गायब झालेले असतात. ज्यांचं नाव नोंदलेलं नाही ते तर अजून वेगळे. अंधेरी पूर्वच्या या भाजपच्या माघारीच्या निमित्तानं ज्यांना ज्यांना कुणाला लिहायचे बोलायचे त्यांनी ह्याचं सगळ्यात पहिले उत्तर द्यावं की मतदानाचा टक्का घसरलेला का असतो आणि आपल्याला सगळ्याला मिळून ते पुढे न्यावं लागणार आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. आमदार पद घराण्याची गादी नका लागू नादी अन्य कोणी. लोकशाही आता ठेवा गुंडाळून आणा धुंडाळून वारसच. साऱ्याच पक्षांचे झाले एकमत उरेना किंमत मतदारा.
घरी बसून या लिहिती जे पत्र म्हणे मीच सूत्र हलवितो. सहानुभूतीचा करुनिया कल्ला काका देती सल्ला फुकटचा. ज्याची होती त्याला राहिली ती सीट चाणक्यांना झीट आली इथे. मतदारा तोंडी पुसली ही शाही नाव लोकशाही कांत म्हणे नाव लोकशाही कांत म्हणे. दोन व्यक्तींचे याच्यावरचे सल्ले मोठे विचित्र गंमतशीर आहेत राजकीय दृष्ट्या. एकतर उद्धव ठाकरे एकतर राज ठाकरे ज्यांनी पत्र लिहिलं माघार घ्या म्हणून. तुमचा संबंध काय? तुम्ही निवडणूक लढवत आहात का? मुंबई खरं तर तुमचा तशा अर्थाने गड राहिलेला आहे. 13 पैकी 12 आमदार तुमचे याच परिसरातून एक काळ आले होते, म्हणजे मुंबई आणि ठाणे, मुंबई पुणे ठाणे या परिसरातून. आणि आता तुमची काहीच भूमिका असू शकत नाही. त्या ठिकाणी पक्ष बांधण्याच्या बाबतीत काय केलं? दुसरे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची त्या मतदारसंघात भूमिकाच काय राहिलेली आहे. आणि तुम्ही जेव्हा भाजपला म्हणताय माघार घ्या, तेव्हा प्रत्यक्ष तुम्ही कधी कधी माघार घेतलेली आहे. यापूर्वीच्या पोटनिवडणुकांमध्ये अशा झाल्या तेव्हा राष्ट्रवादीने काय भूमिका घेतलेली होती. तेव्हा हे सगळी ढोंग बाजूला ठेवा. या राजकीय पक्षांची सोय असते. आपण किती काही म्हणू, त्यांनी माघार घेणं काय, उमेदवार ठरवणं काय, त्यांचे वेगळे काहीतरी हिशोब असतात जे नंतर सिद्ध होऊ शकतात काळाच्या वरती. एक सर्वसामान्य मतदार म्हणून आपल्या 2 जबाबदाऱ्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अशा घराणेशाहीला ठामपणे विरोध करणे. जर निवडणूक झाली असती, आताही कदाचित बाकीचे अपक्ष तेव्हा निवडणूक होतील तेव्हा तुम्ही दाखवून द्या की आम्ही घराणेशाहीच्या विरोधामध्ये आहोत. एक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे नावं नाहीत त्यांनी, आणि ज्यांचे नावं आहेत त्यांनी, नावं नाहीत त्यांचे नावं मतदार यादीमध्ये आली पाहिजेत, आणि ज्यांची नावं आहेत त्या सगळ्यांचं मतदान होईल असं पाहिलं पाहिजे. तरच त्या तिथे खरी लोकशाही नांदेल असं आपण म्हणूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद.